आज ताकारी रेल्वे स्टेशन येथे कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्या तातडीने थांबवण्यात याव्या याकरता आंदोलन करण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस व चालुक्य या गाड्यांचा समावेश होता। सदर आंदोलनाचे आयोजन भीमशक्ती रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष विद्या मोरे, अध्यक्ष मुमताज उल्डे, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रमोद कांबळे, प्रवासी प्रतिनिधी शिवाजी गुरव, भरत पाटील, श्रीकांत जाधव, सत्यजित घोडके, वीरप्पा धर्मसाळे, धनाजी घाडगे यांनी केले होते। या आंदोलनाद्वारे रेल्वे प्रशासनावर दबाव आणून ताकारी रेल्वे स्टेशनवर तातडीने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशील माने यांनी सदरच्या कामामध्ये तातडीने लक्ष घालून काम करून देण्याचे आश्वासन फोनवरून दिले। रेल्वे प्रशासनाने कोयना एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस तातडीने थांबवण्याची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे तासगाव तालुका अध्यक्ष सुरेश माळी, महिला आघाडी तासगाव तालुका अध्यक्ष जयश्री जावीर, कवठे महाकाळ तालुका अध्यक्ष छायाताई कांबळे, विशाल कांबळे, प्रिया कणुंजे, कोमल तांबेवाग इत्यादी पदाधिकारी तसेच ताकारी गावचे डेप्युटी सरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रणिता पेठेकर व ज्ञानेश्वर पेठेकर, सर्व व्यापारी, शेतकरी, नोकरदार, ग्रामस्थ यांनी प्रचंड सहभाग घेतला होता। माजी मंत्री सदाभाऊ खोत, सांगली जिल्हा शिवसेना अध्यक्ष आनंदराव पवार बापू, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते। ताकारीतील सर्व व्यापारी बंधूंनी आंदोलनाला पाठिंबा देत व्यापार पेठ दुपारपर्यंत बंद ठेवून मोलाचे सहकार्य केले। रिपब्लिकनची पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष गेले जवळजवळ 5 वर्षे झाले करोनापासून इथं ट्रेन थांबत नाही। दोन ट्रेन थांबत नाहीत, 3 महाराष्ट्र, चालुक्य आणि कोयना। गेले 2 वर्ष झाले आम्ही प्रशासनाला पत्र दिलं, उपोषण केलं, शिवाय खासदारांना सुद्धा भेटलो, खासदारांना सुद्धा पत्र दिलं, रेल्वे मंत्र्यांना दिलं। आत्तापर्यंत त्यांनी आमची दक्षता घेतली नाही का आमचा 55 गावांचा त्यांनी विचार केला नाही। त्याच्याबद्दल आम्ही रेल्वे रोको 18 तारखेला गेल्या महिन्यात केलं आणि आज ठिय्या आंदोलन करणार आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। अरे आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।